तर मित्रांनो, विषय क्रिकेटचा या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। यंदाच्या T20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे। ही स्पर्धा 20 संघांमध्ये 1 जूनपासून रंगणार आहे, पण स्पर्धेत मोठा धोका निर्माण झाला आहे। अलीकडच्या स्पर्धेदरम्यान कॅमेरून देशामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या धमक्या आल्या होत्या, पण आता हा धोका भारत-पाकिस्तान सामन्यावर आला आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना न्यूयॉर्कमध्ये नावसा काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 9 जून रोजी होणार आहे। याआधी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे। डेली एक्सप्रेसच्या वृत्तानुसार भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे। यामुळे न्यूयॉर्क पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवली आहे, पण अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कथित धमकीचे समर्थन करण्यासाठी कोणतेही सबळ पुरावे सापडले नाहीत। आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याबाबत मौन तोडले आहे। क्रिकेटच्या वृत्तानुसार ICCच्या प्रवक्त्याने या प्रकरणाबाबत सांगितले की इव्हेंटमधील प्रत्येकाची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे। आमच्याकडे सर्वसमावेशक चांगली सुरक्षा योजना आहे। आम्ही यजमान देशांमधील अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे आणि जोखीम कम करण्यासाठी आमच्याकडे योग्य योजना आहे। तत्पूर्वी 9 जून रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत दहशतवादी धमक्याचे अहवाल आल्यानंतर न्यूयॉर्कच्या गव्हर्नरच्या कार्यालयाने जाहीर केलेल्या निवेदनात आयझनहोवर पार्क स्टेडियमवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आल्याने सांगितले आहे। ते आता परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। CBS न्यूजच्या वृत्तानुसार भारत-पाकिस्तान सामन्या दिवशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। स्टेडियमच्या मैदानात प्रवेश करण्यासाठी चाहत्यांना मेटल डिटेक्टरमधून जावे लागेल, त्यांना बॅग ड्रोन नेण्यास मनाई असेल आणि सामन्यादरम्यान सर्वत्र पोलीस बंदोबस्त असणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।